आमची बुद्धी गैरमार्गाला लागली की आमची बुद्धी आमच्या आयुष्याचा नरक करेल. ती बुद्धी बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयान्नापसर्पती. योग वासिष्ठामध्ये महाभारतामध्ये आहे. त्यांनी असं सांगितलं, बुद्धौ कलुषभूतायाम, एकदा बुद्धी कलुषित झाली, विनाशे प्रत्युपस्थिते, आणि विनाशकाळ जवळ येऊन ठेपला, काय होतं? अनयो नय संकाशो हृदयान्नापसर्पती. अनीती हीच नीती म्हणून आमच्या हृदयामध्ये ठाण मांडून बसत असते. आणि माणसाची बुद्धी एकदा कलुषित झाली की नीतीला अनीती आणि अनीतीला नीती समजणं हे खूप स्वाभाविक असतं. आमची बुद्धी गोंधळ करते. पण ही जर बुद्धी चांगली असेल, या बुद्धीवर जर संस्कार झालेले असतील, या बुद्धीनं जर काही संत वाङ्मयाचं श्रवण केलं असेल, उपनिषदाचं वाचन श्रवण काही झालं असेल, तत्वज्ञानाचं चिंतन झालं असेल, तर ही बुद्धी आम्हाला परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून देते. उपनिषदाने म्हटलंय, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा, हा आत्मा सर्व भूतांच्या अंतर्यामी आहे, पण न प्रकाशते, कुणाला कळत नाही, कारण तो गूढ आहे. मग तो कळतो कसा? तो कळतो कसा? दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. जे सूक्ष्मदर्शी लोक आहेत त्यांच्या सूक्ष्म अशा बुद्धीला हा परमात्मा अत्यंत सूक्ष्म असूनही बुद्धीला तो कळतो. ज्ञानोबरांनी 5व्या अध्यायामध्ये म्हटलं, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ज्ञानोबरांचे चिंतन आहे, तो बुद्धिमान झाला पाहिजे. कितीतरी ठिकाणी आपण गीता वाचा, गीतेचे बुद्धीचे 2 प्रकार आपल्याला सुरुवातीलाच दिसतात. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश बुद्धयो अव्यवसायिनाम. तुकोबारांनी म्हटलंय, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग धरू जाता संगतव तो होय बाधक, साधक नाही. जेव्हा बुद्धी अनेक विषयांना एका वेळेला विषय बनवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला त्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणता येत नाही. बुद्धीला आलंबन एक पाहिजे आणि तोही परमात्माच पाहिजे. म्हणून किती आपण गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, मी किती उदाहरण आपल्याला सांगू. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये क्रमयोग येतो. कर्मयोग नाही, क्रमयोग. माणसाची बुद्धी ही माणसाच्या कल्याणालाही उपयोगी पडते आणि अकल्याणाचंही कारण ठरते. ज्ञानोबरांची ओवी आपण पाहिली होती, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. बुद्धीनं होतं आणि आपण विचार करत होतो, गीतेमध्ये भगवंताने 18व्या अध्यायामध्ये क्रमयोग सांगितलेला आहे. या क्रमयोगाचा प्रारंभ करताना भगवंताने बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्यच शब्दादीन विषयान् त्यक्त्वा रागद्वेष विदेश्यच विविक्त सेवी लघुभाषी यतवा काय मानसः वगैरे वगैरे पुढे सांगितलंय. आणि शेवटी अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. या ब्रह्मभूयाय कल्पतेचा प्रारंभ करताना बुद्ध्या विशुद्धया युक्तो इथून केलं गेलेलं आहे. बुद्धी विशुद्ध झाली पाहिजे. ज्ञानोबरांनी त्याच्या खाली म्हणताना असं म्हटलंय, तरी गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा बुद्धीचा मळकटा धुतला तेणे. बुद्धीचा मळ जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत याचा उपयोग होणार नाही. याच्याकरता बुद्धी शुद्ध असली पाहिजे. मग ती कशी असावी? योग वसिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठांनी असं सांगितलं, समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया यदा यद क्रियते राम तद दोषाय सर्वदा. रामचंद्र प्रभू असं म्हणतात, वसिष्ठ महामुनी असं म्हणतात रामचंद्र प्रभूंना सांगताना, समया स्वच्छया बुद्ध्या, जी सम झालेली स्वच्छ झालेली बुद्धी, आणि सततम निर्विकारया. हे सततम पद 3 ठिकाणी देहलीदीपन न्यायानं लावावं लागतं. म्हणजे सततम समया, सततम स्वच्छया, सततम निर्विकारया.
जी सदा सम असणारी बुद्धी, सदा स्वच्छ असणारी बुद्धी आणि सतत निर्विकारी असणारी बुद्धी जर माणसाला प्राप्त झाली तर यदा यद क्रियते राम, तर या बुद्धीनं केलेलं कोणतंही कर्म तत् अदोषाय सर्वदा, त्याच्याने दोष निर्माण होत नाही. शुद्ध बुद्धीनं केलेलं कर्म हे दोषाला कारण ठरत नाही, ते आत्मज्ञानाला कारण ठरतं. आणि आपल्याला आत्मज्ञान होतं ते बुद्धीनंच होतं. हे इतिगुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. गीतेत आपण रोज म्हणतो की नाही 15व्या अध्याय. म्हणजे काय झालं, बुद्धी एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्, हे जो जाणतो तो बुद्धिमान होतो. बुद्धिमान होतो म्हणजे काय, म्हणजे आत्मज्ञानी होतो असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा की बुद्धी जर चांगली असेल, घरामध्ये चांगल्या बुद्धीची माणसं राहत असतील तर ते घर म्हणजे काय, रामाचंच घर आहे. पण तिथं जर बुद्धी बिघडलेली असेल तर ते घर रावणाचं घर आहे. हे सरळ आहे ना. आमची बुद्धी काय करते याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. शेवटी म्हणून तुकोबारायांनी देवाला प्रार्थना करताना म्हणताना हेच म्हटलंय की देवा, आम्हाला हा जन्म फार कष्टानं मिळाला आहे. बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता नाही मनुष्य देह. तुकोबाराय बोलतात बुद्धीचा पालट धरा, परत मनुष्य देह मिळणार नाही. आत्ताच बुद्धी परमात्मा चरणाला लावून घ्या, पालट करा. जी प्रपंचात अडकलेली बुद्धी आहे ती परमात्मा चरणाकडे झुकवा, तिला परमात्म्याच्या सेवेकडे लावा, तर ती बुद्धी उपयोगाला येते, नाहीतर येत नाही. हे काय आहे सगळं, बुद्धीचा विचार आहे. आम्हाला बुद्धी चांगली पाहिजे. बुद्धीनं आम्हाला आत्मज्ञान होतं, बुद्धीनं परमात्मा कळतो. आमचे आजोबा दृष्टांत सांगायचे. गाईमध्ये दूध असतं की नाही, तर हे दूध जर काढायचं असेल तर गाईच्या शेपूट हातात घेऊन त्याचं दोहन केलं तर दूध निघेल का, निघत नाही. गाईच्या तोंडातून एखादी नळी आतमध्ये टाकून आपण दुसऱ्याच्या गाडीतलं पेट्रोल ओढून घेतो, तसं ओढून घेतलं तर दूध मिळतं का, तर तसं मिळत नाही. जिभेचं दोहन करून दूध मिळतं का, मिळत नाही. कानातून काही नळीबिळे टाकून मिळतं का, मिळत नाही. पोटाला इंजेक्शन देऊन ओढून घेतलं तर दूध येतं का, येत नाही. गायीच्या पोटात दूध आहे ही गोष्ट खरी आहे, पण ते काढायचं झालं तर कसं काढावं लागतं, याच्यापैकी कोणत्याही मार्गाने निघत नाही. ते गायीच्या सडातूनच बाहेर येतं. तसं सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला असला तरी माणसाला कळतो तो फक्त बुद्धीच्याच माध्यमातून, अन्य माध्यमातून तो कळत नाही. बुद्धी असावी. ज्ञानोबारायांची बुद्धी, तुकोबारायांची बुद्धी, नाथांची बुद्धी, समर्थांची बुद्धी बघा ना तुम्ही. या बुद्धीचा विचार म्हणून घरात अयोध्येचं वर्णन करताना, दशरथाचं वर्णन करताना 3 राण्या आणि त्या कुबुद्धी बरोबर असलेली दुर्बुद्धी ही मंथरा. नाथ महाराजांनी त्याचं वर्णन करताना अयोध्याकांडाच्या सुरुवातीला आपल्याला हे वर्णन करून दिलंय. नाथ महाराज म्हणतात, कौसल्या ते सुविद्या, सुमित्रा ते शुद्ध मेधा, कैकई ते अति अविद्या, मंथरा कुविद्या तिपासी. हे काय आहे सगळं, हे बुद्धीचंच वर्णन आहे. कारण पुढं जेव्हा हा विचार अजून पुढं आला, ज्या वेळेला त्या पुत्रकामेष्टी यज्ञामधून अग्निदेव प्रकट झाले आणि ते पायस आणून त्यांनी त्या दशरथाच्या हातामध्ये दिलं आणि दशरथाने त्या पायसाचं वाटप केलं. त्या वाटपाच्या प्रसंगामध्ये या चौघींना पुन्हा एकदा नाथ महाराजांनी बुद्धी म्हणून आपल्या समोर मांडलंय. आपण तेही प्रकरण बघा. मला हे सगळंच सांगणं शक्य नाही. नाथ महाराजांचं भावार्थ रामायण खूप विस्तृत आहे, आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये ते बसवताच येणार नाही. संदर्भ घेत मी पुढे चालतो. आपण विचार करून बघा, का हिला सुबुद्धी, शुद्ध बुद्धी, कुबुद्धी आणि दुर्बुद्धी, दुर्बुद्धीचा संग झाला, बुद्धी कुबुद्धी झाली की ती शुद्ध बुद्धीचं आणि सुबुद्धीचं काही चालू देत नाही, ती वरचढ होते. आपल्याला कैकईच्या प्रकरणामध्ये ते सगळं दिसून येतं. का बाबा यांना बुद्धी म्हटलंय, कारण हा दशरथ आहे. हा दशरथ आहे. 10 इंद्रियांचा हा रथ आहे, 10 घोड्यांचा हा रथ आहे. तो चाललाय. त्या कठोपनिषदाच्या सुरुवातीला हे रूपक केलंय बघा. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू बुद्धिं तू सारथिं विद्धी मनः प्रग्रहमेवच. आलं ना, कठोपनिषदाच्या सुरुवातीला चिंतन आहे.
याच्यामध्ये बुद्धीला सारथ्याच्या ठिकाणी बसवलंय. आत्मा आत आहे, तो रथी नाही, रथाचा मालक आहे. शरीरम रथमेव तू, शरीर म्हणजे रथ आहे. बुद्धिम तू सारथीम, अरे बुद्धी म्हणजे सारथी आहे. आणि मन प्रग्रह, प्रग्रहम एवच, प्रग्रह शब्दाचा अर्थ लगाम. मनाचा लगाम बुद्धीच्या हातात आहे आणि ती बुद्धी हा शरीराचा रथ चालवते आणि त्या रथामध्ये आत्मा नावाचा त्या रथाचा मालक बसला. मग ते इंद्रिय आणि हया नाहूर वगैरे पुढे बाकी सगळं रूपक पुढे चालवलंय. मला बाकीचा विचार करायचा नाही. पण या दशरथाच्या 3 राण्या आणि 1 मंथरा या बुद्धीच्या ठिकाणी योजून नाथ महाराजांनी इतका सुंदर रूपक अलंकाराचा विचार मांडलाय. का हिला सुबुद्धी म्हणायचं, का हिला शुद्ध बुद्धी म्हणायचं, का हिला कुबुद्धी म्हणायचं आणि का तिला दुर्बुद्धी म्हणायचं, याचे 2-3 प्रसंग आपल्याला आत्ता मला सांगता येतात, मला आठवतायत रामायणातले म्हणून. पण सगळं सांगत बसायला वेळ नाही आपल्याकडे, पुढे जावं लागणार आहे. ज्या वेळेला दशरथाच्या हातामध्ये अग्निदेवाने पायस आणून दिलं आणि वाटायला सांगितलं, मी आता भावार्थ रामायणाच्या अनुषंगाने बोलतो, वाल्मिकी रामायणात थोडं वेगळं वर्णन आहे. त्यावेळेला ते अर्धा भाग कौशल्येला दिला. ते देताना कैकेयीच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाले. तिला का पहिल्यांदा, मला का नाही, मी आवडीची आहे, मला आवडीची म्हणून स्वतंत्र करून आणलेलं आहे, मग तिला का पहिला भाग मला मिळाला पाहिजे. पण तिथं ते होतं, ते देणं जे होतं, जरी ते दशरथाच्या हातात दिलेलं असलं तरी सुद्धा अग्निदेवाने वसिष्ठांना असं सांगितलं की तुम्ही समबुद्धीचे संत आहात, त्यामुळे तुम्ही अपप्रभाव करणार नाही, तुम्ही जा आणि तुम्ही हे करा, तुम्ही वाटप करा. मग वसिष्ठ देतायत म्हणल्यानंतर कैकेयीला काही बोलता आलं नाही, गप्प बसावं लागलं. सुमित्रेला मग ह्याने दिला, ह्याने वाल्मिकी रामायणाने सांगितलं, मग कौशल्येला अर्धा भाग दिला, सुमित्रेला दिला, मग कैकेयीला दिला आणि मग थोडा उरला म्हणून पुन्हा सुमित्रेला दिला. त्यामुळे लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही सुमित्रेची मुलं आहेत असं वाल्मिकी रामायणात आहे. आणि बाकीच्या रामायणामध्ये भरत आणि शत्रुघ्न ही कैकेयीची मुलं आहेत असं इतर रामायणामध्ये आलं. वाल्मिकी रामायणामध्ये फरक आहे थोडासा. त्याची संगती टीकाकारांनी कशी लावली वगैरे त्याचा विचार करायचा आत्ता आपल्याला कारण नाही आहे, सोडून द्या तो विषय. मुद्दा हा आहे की त्यांनी ते सगळं वाटप करायचं ठरवलं आणि कैकेयीला त्याचा राग आला, पण काही चाललं नाही, गप्प बसावं लागलं. वाटप 3 वाटे करून त्या वसिष्ठांनी ते दिले, दशरथाने दिले. आणि दिल्यानंतर ते आपल्याला किती मिळालं आणि दुसऱ्याला किती मिळालं हे ते कैकेयी बघायला लागली. तिचं स्वतःच्या हातातल्या त्या पायस प्रसादाकडे दुर्लक्ष झालं आणि तेवढ्यात पिंड घारीने झडपला. तेवढ्यात ती घार आली, हाताला ओरबाडलं आणि तो पिंड उचलून घेऊन गेली. त्याच्यानं ती कैकेयी खाली पडली वगैरे वर्णन नाथ महाराजांनी केलंय. याच्याकरता आपल्याला जे मिळालं त्याच्यात संतुष्ट असावं, दुसऱ्याला काय मिळालंय त्याच्या चौकशा करू नयेत. आपल्याला मिळालंय ना, दिलंय ना, मग मला किती मिळालंय, मग माझ्यापेक्षा त्याला जास्त मिळालंय का कमी मिळालंय. आपल्याला आपल्या भाग्याने जेवढं मिळतं ते कोणीही काढून घेऊ शकत नाही. ते तेवढंच मिळणार असतं म्हणून तेवढंच मिळतं. विचार करू नये मला 200 मिळाले आणि त्याला बघा 2000 मिळाले, कारण तुला 2000 वापरायची बुद्धी नाही म्हणून देवाने दिले नाहीत. तुझी बुद्धी, तुझी अक्कल 200 वापरण्याच्या योग्यतेची आहे म्हणून देवाने तुला 200 दिलेले आहेत. हे आपल्याला समजवून घ्यावं लागतं. आहे त्याच्यामध्ये समाधान मानणं हा संसारातून परमार्थात जाणारा राजमार्ग आहे. जोपर्यंत आम्ही हा विचार करत नाही तोपर्यंत आमची परमार्थाची प्रवृत्तीच निर्माण होत नाही. आहे त्यात समाधानी असावं. देवाने एवढं दिलंय, तृप्त आहे, ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मला ही कल्पना आहे, अर्थात हेही मी बोलतो, मला ही कल्पना आहे की ठेविले अनंते तैसेच हे प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये सांगणं फार सोपं असतं, पण हे आचरणात आणणं हे अत्यंत कठीण असतं, याचीही मला कल्पना आहे. पण हे वारंवार सांगत राहिलं तरच कधी ना कधीतरी त्याची प्रवृत्ती निर्माण होईल, आमची काय आणि तुमची काय, म्हणून सांगतो. त्याने ते 3 वाटे केले, ते सगळं झालं. कैकेयीचा अर्धा भाग नेला. कैकेयी रडायला लागली. दशरथालाही वाईट वाटलं. वसिष्ठांनी काही विचार केला नाही. ते म्हणाले
ज्याच्या प्रारब्धात जे असतं त्याला तेवढं मिळतं. तुझ्या प्रारब्धात संतती नसेल कोणी देऊ शकणार नाही. काही काहीला वाईट वाटलं, रडायला लागले. मग मात्र कौसल्येला दया आली आणि कौसल्येने सांगितलं की मला माझा अर्धा वाटा तिला द्यायचा आहे. कौसल्येने आपला अर्धा वाटा दिला आणि कौसल्येने दिला हे बघितल्याबरोबर सुमित्रेलाही असं वाटलं की आपणही आपला अर्धा वाटा द्यावा, म्हणून सुमित्रेने आपला अर्धा वाटा दिला. म्हणून दोघींचाही अर्धा अर्धा वाटा घेतल्यामुळे भरत हा गेला आणि शत्रुघ्न हा लक्ष्मणावर गेला. असं एक चिंतन आपल्याला पाहता येतं जर ते कैकेयीचेच मानले तर इतर रामायणाप्रमाणे. पण वाल्मिकी रामायणाने ते सुमित्रेची 2 मुलं मानली. काही असेल, कारण दशरथाने ते वसिष्ठांनी ते वाटप करताना सुमित्रेला 2 वाटे दिले वाल्मिकी रामायणात. आता हे कसं आहे, ह्या प्रसंग सांगण्याचं कारण असं आहे की दुसऱ्याचं दुःख बघवत नाही म्हणून आपलं नुकसान सोसून आपल्यातलं अर्ध देण्याची जी बुद्धी असते ना, ती सद्बुद्धी असते. सद्बुद्धी आणि शुद्ध बुद्धीमध्ये फरक काय आहे? कौसल्या ही सद्बुद्धी आहे आणि सुमित्रा ही शुद्ध बुद्धी आहे. ही सद्बुद्धी आणि शुद्ध बुद्धी याच्यात अंतर काय? वैलक्षण्य कसं काढायचं याच्यातलं? तर याचं हे उत्तर आहे की दुसऱ्याचं दुःख न बघितल्यामुळे आपलं नुकसान सोसून दुसऱ्याला आपल्यातलं अर्ध काढून देण्याची जी बुद्धी आहे ती सद्बुद्धी आहे. आणि अशा सद्बुद्धीनं युक्त असणाऱ्या महात्म्यांचं अनुसरण करणारी शुद्ध बुद्धी आहे. म्हणून सुमित्रेला देण्याची गरज नव्हती, पण कौसल्याने दिलंय ना, संतांनी केलं ते मी करावं अशी जी बुद्धी असते ती शुद्ध बुद्धी असते. शुद्ध बुद्धी आणि सद्बुद्धीतला हा फरक आहे. मग कुबुद्धी कोणती आहे? दोघींकडून मिळालं तरी समाधानी नसणारी जी बुद्धी आहे ती कुबुद्धी आहे. एक मिळालं होतं त्याच्याऐवजी दोघींकडून अर्ध अर्ध मिळालं तरी सुद्धा समाधान नाही, ही कुबुद्धी आहे. आणि दोन्हीकडून मिळालेलं असताना सुद्धा आपल्याला नाही मिळालं तरी चालेल पण तिचं ओरबडून घेतलं पाहिजे ही सांगणारी दुर्बुद्धी आहे, ती मंथरा आहे. या बुद्धीच्या कचाट्यामध्ये सापडलेले राजे दशरथ आहेत. आपण पुढे विचार करा, त्याचा विस्तार करत नाही कारण पुढे येणारच आहे. ज्या वेळेला या दशरथाच्या राण्यांना या पुत्रकामेष्टीच्या प्रसादानं गर्भ राहिला त्यावेळेला त्या तिघींनाही डोहाळे विचारायला ज्या वेळेला दशरथ राजे गेले त्याही वेळेला यांचे बुद्धीचे प्रकार पुन्हा एकदा स्पष्ट झाले. सांगत नाही, विस्तार करत नाही त्याचा. ठरलं दशरथ राजा, 3 राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, आनंदाचं राज्य चालू होतं. दरम्यानच्या काळामध्ये सुमित्रेपासून दशरथाला एक कन्या झाली. ती कन्या दशरथाने रोमपाद नावाच्या राजाला दत्तक म्हणून दिली आहे. त्या रोमपादाने ती मुलगी ऋष्यशृंगाला दिली आहे. रोमपाद आणि दशरथ हे एकत्र राहिलेले, एका गुरुकडे शिकलेले घनिष्ठ मित्र आहेत. रोमपादाच्या राज्यामध्ये अवर्षण पडलंय. हे अवर्षण पडल्यानंतर त्या रोमपादाला काय करावं हे कळेना. 12 वर्ष पाऊस पडला नाही, अनुष्ठानं झाली, काय करावं कळेना. शेवटी काही ऋषींनी त्यांना असं सांगितलं की कुणालाही बोलून उपयोग नाही, ऋष्यशृंगाला बोलवलं पाहिजे. ऋष्यशृंग हे विभांडक ऋषीचे पुत्र आहेत. विभांडकांनी ऋष्यशृंगाला इतकं तयार केलेलं आहे की त्या ऋष्यशृंगाला प्रपंचाचा स्पर्शच झालेला नाही आहे. ते अखंड साधनेमध्ये फक्त अरण्यामध्ये राहतात, फलावरतीच राहतात, मुळं खाऊनच राहतात, फळं खाऊनच राहतात. स्त्री म्हणजे काय आहे ऋष्यशृंगाला माहिती नाही आहे. काय करावं? रोमपादाला भेटायला गेलेले राजे दशरथ, ते कथा मोठ्या आहेत, विविध आहेत. मी म्हटलं ना, वेगवेगळी रामायण आहेत आणि वेगवेगळ्या रामायणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या कथा आपल्या समोर येतात. ऋष्यशृंगाला बोलवावं असं ठरलं, पण ऋष्यशृंग कुणाच्या तावडीत सापडणारा नाहीये, कारण कुणाला दिसतच नाहीये. तो इतका प्रभावी आहे, त्याचं तप इतकं प्रभावी आहे, काय करावं कळेना. त्याला त्याच्याशिवाय तर पाऊस पडणार नाही असं वाटलं. काय करावं? मग काही ऋषींनी सांगितलं, आणा त्याला. कसं आणायचं? त्या रोमपादाने, अंगदेशाचा राजा आहे रोमपाद,
त्यांनी सांगितलं की आपल्या मंत्र्यांना सांगितलं काहीतरी करा, त्याला घेऊन या. सरळ मार्गाने जर येत नसेल तर कपटानं आणा, पण आणा, कारण प्रश्न राज्याचा आहे. माणसं पाण्याविना मरतील, राज्य ओस होईल. कपट केलं तरी चालेल, देव जोडे तरी करावा अधर्म, हे तुकोबारांनी सांगितलंय. देव जोडायचा असेल थोडा अधर्म केला चालेल, पण देव जोडायचा असेल तर हा विकल्प पक्का आहे. नाहीतर तुकोबारांनी सांगितलंय करा अधर्म, असं नाहीये. देव जोडे तरी. मंत्र्यांना सांगितलं. कपटानं कामं करण्यामध्ये मंत्री तेव्हापासून हुशार आहेत. त्यांनी सांगितलं आम्ही आणतो. त्यांनी राज्यातल्या एका गणिकेला धरलंय, तिला त्याच्यासमोर जायला सांगितलंय. ती गणिका आपल्या मैत्रिणीबरोबर त्या अरण्यामध्ये हिंडतीये. ऋष्यशृंग काही दृष्टीला पडायला तयार नाहीत. एके दिवशी वेळ बदलून त्यांना गाठावं म्हणून पहाटेच्या वेळेला ही गणिका तिच्या मैत्रिणींसह अरण्यामध्ये गेली आणि त्या वेळेला ऋष्यशृंग फळं तोडताना दिसले. ती गणिका जवळ गेली, हावभाव केले. त्यांना स्त्री म्हणजे काय हेच माहिती नव्हतं, त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात कामविकार निर्माण होण्याची शक्यता नव्हती. त्याने विचारलं कोण आहेस तू, परग्रहावरून आलेली आहेस का, कारण स्त्री दिसते, आपल्यापेक्षा वेगळं शरीर दिसतंय. मग ते हळूहळू ते बोलण्यामध्ये गुंतवलं. पुन्हा पुन्हा भेटी होत राहिल्या. मग आपल्या जवळचे काही मिठाई वगैरे त्यांना देणं, त्यांना त्या ह्याच्यामध्ये गुंतवणं हे सुरू झालं. भागवताच्या 11 स्कंधामध्ये नाथ महाराजांनी फार चांगलं भाष्य केलंय त्याच्यावर. कलियुगाचा, द्वापार युगाचा शेवट आणि कलियुगाच्या आरंभामध्ये मनुष्य कशाने मोहित होतो याचा विचार मांडला गेलाय. आणि भागवताने असं सांगितलंय, इंद्रियाभ्याम जय्याभ्याम द्वाभ्याम एव हतम जगत, अहो उपस्थ जिव्हाभ्याम ब्रह्मादिमशकावधी. मनुष्य बहुतांश वेळेला कचाट्यात अडकतो तो कामाने आणि जिव्हेने. उपस्थ आणि जिव्हा ही दोन इंद्रिय कलियुगामध्ये माणसाचा घात करणारी इंद्रिय. जिव्हा घात करते म्हणजे दोन्ही अर्थाने, खाणं आणि बोलणं या दोन्ही अर्थाने जिव्हा घात करते. द्वापार युगामध्ये ही इंद्रिय घात करणारी नव्हती, पण द्वापार युगाचा शेवट आहे. 11 स्कंद म्हणजे काय, आणि त्या द्वापार युगाच्या शेवटी कलियुगाच्या आरंभी हे सांगण्यात आलंय. द्वाभ्याम एव हतम जगत, या जगताला दुःख देणारं, जगताचा नाश करणारी ही दोनच इंद्रिये. अहो उपस्थ जिव्हाभ्याम, कुणाला, ब्रह्मादि मशकावधी, ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत, चिलटापर्यंत सगळ्यांचा घात जर कलियुगात होईल तर उपस्थ नावाचं इंद्रिय आणि जिव्हा नावाचं इंद्रिय यांनीच होण्याची शक्यता आहे. आपली जिव्हा आपल्याला फसवते. जिव्हेचा लोभ लवकर असतो. खाण्याने माणूस बिघडतो. मग त्याला खाऊ घाला, मग तो पैसा खाऊ घाला, मग त्याला पक्वान्न खाऊ घाला, मीठ खाऊ घाला, काही करा, पण त्याला आपल्या बाजूने वळवायचं असेल तर खायला देणं हा पर्याय कलियुगामध्ये जास्त प्रकर्षानं वापरला गेला. त्याला स्त्री पुरवणं, पुरुष असेल तर स्त्री पुरवणं, स्त्री असेल तर पुरुष पुरवणं, आणि त्याला अन्न पुरवणं, याच्याने मानवी जीवनाचा घात कलियुगात होण्याची शक्यता भागवतांनी बोलून दाखवली. नाथ महाराजांचं व्याख्यान त्याच्यावरचं वाचा आपण 11 स्कंदातलं. त्यांनी तर रोज मिठाई द्यायला सुरुवात केली. कधी जिलबी आणून द्यायची, कधी गुलाबजाम आणून द्यायचे, कधी बुंदीचा लाडू आणून द्यायचा. बरं, ऋष्यशृंग इतके सज्जन आणि इतके एकांतातले की त्यांना असं वाटायचं की बुंदीचा लाडू सुद्धा झाडालाच लागतो. माहितीच नव्हतं काय, मनुष्यकृत असं काही माहितीच नव्हतं. फक्त ईशकृत प्रपंच तेवढाच माहिती होता. मनुष्यकृत काही माहिती नव्हतं. मग हळूहळू हळूहळू त्यांना वेगळं बोलवून, बोलण्यात गुंतवून, त्यांना खाण्यात गुंतवून त्या गणिकेनं आपल्या मैत्रिणीबरोबर, सख्यांबरोबर त्या ऋष्यशृंगाचं अपहरण केलं आणि त्यांना रोमपादासमोर आणून उभं केलं. रोमपादाच्या येण्यानं पाऊस पडेल हे जे ऋषी म्हणाले होते, त्या ऋष्यशृंगाच्या येण्याने पाऊस पडेल असं जे ऋषी म्हणाले होते, ते ऋष्यशृंग
रोमपादाच्या अंगदेशामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं आणि पावसाला सुरुवात झाली. ऋषीचं अस्तित्व कसं असतं, त्यांची तपस्साधना कशी असते. या ऋष्यशृंगाला मग आणलं, ते पाऊस पडला, सगळं झालं. मग रोमपादाला भीती वाटली, आपण यांना फसवून इकडं आणलंय अपहरण करून, यांच्या वडिलांना विभांडक ऋषीला कळालं तर आत्तापर्यंत पाऊस पडला नाही म्हणून आपलं राज्य नष्ट होईल असं वाटत होतं, विभांडकाला कळालं तर जळून नष्ट होईल असं वाटायला लागलंय. आता शाप देतील, काय करावं. म्हणून रोमपादानं दशरथाने दिलेली शांता नावाची आपली मुलगी या ऋष्यशृंगाला देऊन टाकली आणि जावई करून घेतलं. समोरच्यानी रागवू नये असं वाटत असेल तर हा प्रशस्त मार्ग असतो. आपली मुलगी दिली आणि त्याला जावई करून घेतलं. विभांडकांना ते नंतर कळालं आणि मग विभांडकाला पहिल्यांदा राग आला, नंतर बरं वाटलं, चला ठीक आहे, आपला मुलगा एखाद्या राजाचा जावई होतो, ठीक आहे. हे ऋष्यशृंग यांना जी मुलगी दिली ती शांता ही वास्तविक दशरथाची मुलगी आहे. या सगळ्या अवर्षणाच्या काळामध्ये ज्या वेळेला रोमपादाला संतती नव्हती, त्यावेळेला दशरथ आणि रोमपाद भेटले, त्यावेळेला रोमपादाने आपली खंत व्यक्त केली. तेव्हा दशरथाने हे त्यांना सांगितलं होतं की तू चिंता करू नको, अरे मित्र मित्राच्या कामाला येणार नाही तर कोण येईल, तू चिंता करू नको, मी मला झालेलं पहिलं अपत्य तुला दत्तक म्हणून देईल. म्हणून सुमित्रेपासून शांता नावाची ही जी मुलगी झाली होती ती रोमपादाला दिली. आता दशरथाचं राज्य व्यवस्थितपणानं चालू आहे, पण एक चिंता निर्माण झाली आहे, संतती नाही, राज्याला वारस नाही. माणसाकडे काय आहे याच्यापेक्षा काय नाही याची चिंता त्याला जास्त त्रस्त करत असते. आहे त्यात समाधान मानण्यापेक्षा नसलेल्याची चिंता करणं हा मानवी स्वभाव आहे. जे नाही त्याचं आकर्षण जास्त असतं. पण दशरथाची चिंता ही बरोबर होती, कारण एवढं मोठं, एवढं चांगलं सुस्थितीतलं राज्य आहे, याला राजा चांगला मिळाला पाहिजे. आपली कुलपरंपरा आत्तापर्यंत अशी झाली नाही, संतती विना आत्तापर्यंत आपल्या पूर्वकालातला एकही राजा संपला नाही. आपण जर संतती विना संपलो तर ते चांगलं राहणार नाही, पुत्र झाला पाहिजे. पुत्र होण्याने जीवनाची धन्यता आहे. महाभारताने चिंतन केलंय, पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र, हा महाभारताने विचार केलाय. पुत नावाच्या नरकापासून जो आपलं रक्षण करतो त्याला पुत्र म्हणतात, असं वर्णन आहे. ते पुढं बराच विस्तार आहे महाभारतामध्ये, पण तो आत्ता महत्वाचा नाही, संयुक्तिक नाही. दशरथाला वाटलं संतती झाली पाहिजे, काय करावं, बरेच उपाय केले, झालं नाही काही. शेवटी कुणीतरी वसिष्ठ विश्वामित्रांनी त्यांना असं सांगितलं की काहीतरी कर, पुत्रकामेष्टी याग कर. पुत्रकामेष्टी करायचं असं ठरलं. कुणाकडून करवावा, काय करावं, कोण अधिकारी आहे. सगळ्यांनी एकमुखानं सांगितलं ऋष्यशृंगाला बोलवून करा. त्याच्या हाताला यश आहे, त्याच्या मंत्रात बळ आहे, कारण त्याचं तप प्रामाणिक आहे. प्रामाणिक तपानं बळ येतं शब्दात, आणि शब्दातलं बळ हे लोकांच्या कल्याणाकरता वापरलं तरच त्याला परमार्थ म्हणता येतो. त्यांनी सांगितलं ऋष्यशृंगाला बोलवा, कारण त्याचं तप प्रामाणिक आहे, आणि प्रामाणिक आहे म्हणून त्याच्या शब्दाला वजन आहे, त्याचा शब्द वाया जायचा नाही. बोलवा ऋष्यशृंगाला. कसं जायचं, काय जायचं, कुठे, म्हणे आपल्या मित्राचाच जावई आहे. चला, मित्राचा काही ह्याचाच जावई होता खरा, जाऊ. रोमपादाकडे गेले अंगदेशामध्ये, त्याला विनंती केली. त्यांनी ऋष्यशृंगाला जायची परवानगी दिली. ऋष्यशृंग आले, त्यांनी सगळं बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांनी दशरथाला असं सांगितलं, तुम्हाला संतती नाही म्हणून पुत्रकामेष्टी करा असं सांगितलंय, तो उपाय बरोबर आहे, पण नुसता पुत्रकामेष्टी करून चालणार नाही. मग आधी त्याच्याकरता अश्वमेध करावा लागेल. का करावा लागेल, त्याचं कारण असं असतं, हे दोन यज्ञाची गरज होती का, एक यज्ञ आहे आणि एक इष्टी आहे, हे लक्षात घ्या. यज्ञ आणि इष्टीमध्ये फरक आहे. आता ते कुठं मीमांसेचा विचार सांगत बसू मी. पुत्रकाम इष्टी आहे, पुत्रेष्टी म्हणतात तिला, इष्टी आहे ती. आणि अश्वमेध हा याग आहे, याग वेगळा असतो, इष्टी वेगळी असते, त्याच्यात काही फरक आहे.
प्रत्येक याग हा इष्टी नाही, पण इष्टीला याग म्हणता येतं मीमांसेच्या दृष्टीने. त्यांनी सांगितलं हे करावं लागेल, आधी अश्वमेध करा. कशा करता करा? अश्वमेध यज्ञ हा चक्रवर्ती राजांनी करायचा असतो, इतरांना करण्याची परवानगी नाही आहे, शास्त्र परवानगी देत नाही. राजसूय आणि अश्वमेध हे दोन यज्ञ महाभारत आणि रामायणामध्ये आपल्याला दिसतात. हे चक्रवर्ती राजांनी करायचे आहेत. चक्रवर्ती राजा तो आहे ज्याची राज्यावर सत्ता नाही, जगावर सत्ता असते, तो चक्रवर्ती.